शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे बाजारभाव, पीएम किसान, नमो शेतकरी यासोबतच हवामानाचा लाईव्ह अहवाल, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। 17 वर्षांपासून दारिद्र्य रेषेच्या सर्वेची प्रतीक्षा, शासनाच्या मोफत योजना, लाभार्थ्यांसाठी मृगजळ। गेल्या 17 वर्षात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची विभागणी होऊन नव्याने कुटुंब निर्माण झाली। यामधील अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीचे जीवन जगतायत। या कुटुंबातील सदस्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट नसल्यामुळे या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहावं लागतंय। कोणताही पक्ष मतदार यादी बदलू शकत नाही, दुरुस्त्या किंवा अद्ययावत सुरक्षितपणे केल्या जात आहेत, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांचं उपोषण, देहूत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर आंदोलन। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी करत शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासमोर 1 दिवसांचे लाक्षणिक उपोषण सुरू केले। या उपोषणात रोहित पवारांसोबत वारकरी आघाडीचे प्रमुख दत्ता महाराज हे दोघे पाटील देखील उपस्थित राहिलेत। छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर खुद्द त्यांच्या सासऱ्यानेच मारले। बच्चू कडू यांच्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ। पूर्वी वतनदारी चालत होती, त्यातून निजामशाही, आदिलशाही चालत होती। ही वतनदारी बंद केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना सासऱ्यांकडून मारण्यात आले। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी 648 कोटी मदत निधीतून कर्ज वसुली न करण्याचे बँकांना आदेश। या मदतीतून कर्जाची वसुली बँकांनी करू नये याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली। ऐन हंगामात रासायनिक खतांची दरवाढ, शेतकऱ्यांपुढे नवीन संकट, आर्थिक नियोजन कोलमडले। ऐन हंगामात अचानक दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले। खतांमध्ये प्रति बॅग मागे 200 ते 300 रुपये इतकी दरवाढ झाली। विविध मिश्र खतांचे दर वाढले, परंतु शेतमालाचे भाव अजून देखील म्हणावे तसे वाढलेले नाहीत। आता 1 लाख रुपये अनुदानाची मर्यादा रद्द, शेतकऱ्यांना दिलासा। महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये बदल। पूर्वी या योजनेत ट्रॅक्टर वगळता इतर अवजारांसाठी अनुदान घेताना लाभार्थ्याला किमान 3 अवजारे किंवा 1 लाख या रकमेत जेवढी अवजारे घेता येतील त्या मर्यादेत 1 वर्षात अनुदान दिले जात होते। आता मात्र त्या अवजारांसाठी अनुदानाची रक्कम 1 लाखापेक्षा जास्त असेल, त्यासाठी 1 वर्षात फक्त एकाच अवजारासाठी अनुदान मिळत असे। या अटीमुळे अनेक गरजू शेतकरी पात्र असून देखील एकाच वर्षात त्यांना आवश्यक असलेल्या सर्व अवजारांचा लाभ घेता येत नव्हता। नांदगाव तालुक्यात 49.38 कोटी निधी मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याचे आमदारांचे आदेश। लाडकी बहीण योजनेत मोठा स्कॅम, 12,331 लाडक्या भावांची घुसखोरी, वर्षभरात घेतले 1500 रुपये। तब्बल 12,431 पुरुषांनी खोटे कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतलाय। वर्षभर प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळवत 24 कोटींपेक्षा जास्त रक्कम हडप केल्याचे RTI मधून स्पष्ट झाले। जनावरांच्या नुकसान भरपाई नियमामध्ये बदल, मायबाप सरकारची शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर, पशुपालकांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। सरकारी नियमानुसार केवळ 3 प्राण्यांसाठी मदत दिली जात होती, त्यामुळे पशुधनावर अवलंबून असलेला शेतकरी मोठ्या चिंतेत होता। पण महाराष्ट्र शासनाने या नियमात आता शिथिलता आणून प्रत्येक जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई पशुचालकांना देण्याचा निर्णय घेऊन या जखमेवर फुंकर घातली आहे। नुकसान लाखोंची मदत अवघी 7,500ची। नाशिक जिल्ह्यात तुटपुंजा भरपाईमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी, संघटनांचा देखील तीव्र विरोध। सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाने मदतीची रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाली, तरी प्रत्यक्षात मदतीची आकडेवारी पाहता जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानीपोटी सरासरी 7,500 रुपयांची मदत मिळणार आहे। या तुटपुंजा मदतीत नेमकं काय होईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणखी 33 कोटी 19 लाखांचा निधी, 22,434 पूरग्रस्त शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील नुकसानीपोटी लाभ होणार। भंडारा जिल्ह्यात सिंचन विहिरींच्या कामाला लागणार ब्रेक, कोरडवाहू शेतकऱ्यांचे स्वप्न अधुरे, निधी दुसरीकडे वळवलाय। भंडारा जिल्ह्यासाठी 1500 विहिरींचे लक्ष ठेवण्यात आले, त्यातील केवळ 494 विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित 1006 विहिरींचे कामे अद्याप देखील अपूर्ण आहेत। बुलढाणा जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच मिळाल्या 343 कोटींचा मदत निधी, 5 लाख शेतकऱ्यांना दिलासा, थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार। हमीभाव खरेदी करता प्रथमच पणन मंडळ नोडल एजन्सी, विदर्भ आणि राज्य पणन महासंघाचे अधिकार गोठवले, सोयाबीन खरेदी रखडणार। राज्याच्या नाफेडच्या माध्यमातून तेलबिया आणि कडधान्य खरेदी करता नव्याने नियमावली तयार करण्यात आली। या अंतर्गत राज्यात पहिल्यांदाच खरेदीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ तसेच पुणे यांना नियुक्त करण्यात आलेले आहे।
केंद्र सरकारकडून दुधाळ पशुधनाचा विमा पहिल्या टप्प्यात राज्यातील 2 लाख पशुधनाचा समावेश। कर्जफेडीची हमी मिळवण्यासाठी आतापर्यंत केवळ कर्जावर घेण्यात आलेल्या पशुधनाचा विमा बँका काढत होत्या, तर काही पशुपालक जोखीम व्यवस्थापनासाठी विमा काढत होते। मात्र आता केंद्र शासनाच्या योजनेतून राज्यातील दुधाळ पशुधनाचा विमा काढण्यात येणार आहे। यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 2 लाख दुधाळ पशुधनाचा समावेश असेल, तर पुढील टप्प्यात 5 लाख आणि त्यानंतरच्या टप्प्याटप्प्याने सर्व पशुधनाला विम्याचे संरक्षण मिळणार आहे। अक्कलकोट तालुक्यात 36,282 शेतकऱ्यांची यादी अपलोड। 87,41,57,195 रुपयांची अनुदान प्राप्त। सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांची दिवाळी अंधारात। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अजून देखील मदतीच्या प्रतीक्षेत। सरकारकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 927 कोटींच्या मदतीचा शासनाने GR काढलाय। जाहीर केलेल्या पॅकेजमधून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याचं आश्वासन देण्यात आलंय। तुळजापूर परिसरात हमीभावापेक्षा 1000 ते 1200 रुपये कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ। सोयाबीनची हमीभाव केंद्र लवकर सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मदत जाहीर झाली परंतु शेतकऱ्यांचे खाते रिकामे। सरकारचा देखावा। पंढरपूरमधील शेतकऱ्यांची निराशा। अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता एकच उत्तर, KYC करा मग पैसे जमा होतील। KYC केले की पुन्हा सांगतात साईट चालत नाही। मग KYC महा ई सेवा केंद्रावर गेले की उत्तर मिळते सिस्टीम बंद आहे। पुणे जिल्ह्यात 30,000 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडली। जिल्ह्यातील शेती KYC प्रक्रिया अपूर्ण। जून महिन्यातील नुकसानीसाठी देखील अनुदान जाहीर। 6,438 लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी। बटाट्याचे दर घसरल्याने आंबेगावमधील शेतकरी संकटात। तालुक्यामध्ये पिकाच्या काढणीला सुरुवात। उत्पादनामध्ये घट। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात दिवाळीपूर्वी 90,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 102.55 कोटींचे अनुदान जमा। त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी तलाठ्यांना सहकार्य करावे। तहसीलदार संतोष कानडे यांचं आवाहन। 3दा मुदतवाढ देऊन देखील विम्याकडे पाठ। अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी हिस्सापोटी भरलेत 25,28 लाखांची रक्कम। येवल्यातील 64,000 शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना 38 कोटी रुपयांची मदत खात्यावर जमा होण्यास सुरुवात। येवला तालुक्यात विक्रमी 155 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शासनाने जाहीर केलेली 38 कोटी रुपयांची मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली। सिंदखेडा तालुक्यात नाफेड खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी संकटात। हमीभाव असून देखील व्यापाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक। आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी वॉर रूम। गरजूंना मोफत उपचार। निधीचा अपव्यय टळणार। सर्व योजना एकाच छताखाली। आरोग्य योजनेत काही वेळा एकाच रुग्णाने 2 किंवा अधिक योजनांचा लाभ घेतल्याची नोंद झाल्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय टाळण्यासाठी योजनांची सुमन्वित अंमलबजावणी करण्यासाठी ही वॉर रूम स्थापन करण्यात आलेली आहे। राज्यात बैलगाडीतून साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करताना बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येऊ नये। सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर बैलगाडीसाठी वजन काटा कारखानदारांनी बंद ठेवावा। साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या सहकारी व खासगी साखर कारखान्यांना सूचना। अलमट्टीवरून 4 राज्यात संघर्षाची चिन्हे। उंचेवाडीला महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणाचा देखील विरोध। कर्नाटकची मात्र जोरदार तयारी। राज्यात 22 ते 28 ऑक्टोबर दरम्यान तुरळक पाऊस। पंजाबराव डक यांचा अंदाज। डक यांनी म्हटले की नांदेड, यवतमाळ, लातूर, वाशिम, परभणी, बीड, धाराशिव तसंच सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील काही भागामध्ये पाऊस पडणार आहे, तर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, नाशिक आणि धुळे या भागात 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडहून हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना। आज लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर होणार विक्रीचा शुभारंभ। पेटीला 10 ते 12,000 रुपयांचा दर मिळण्याची अपेक्षा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।